ज्या दिवशी आचारसंहिता लागणार त्या दिवशी मला बोलवून घेतलं. त्यांनी मला बोलवून सांगितलं की तुमचं आमच्याजवळ तुमचं मार्ग करा, वेगळं तुमचं लढा, अच्छा. तुमचं आमचं जुळत नाही. परत मी सगळं तयारी केली, पार्टीवरचे लोक गोळा केले, अर्ज भरला. त्यावेळेला मला सदाभाऊंचं मला 2-3 मिस कॉल पडलेलं. वैभव पाटला मला फोन आला, त्यांचं मी फोन उचललं नाहीत, त्यांना रिस्पॉन्स दिलं त्यांना मी. हे लोक मला भेटायला आली, परत 2 सीटा घ्या, एकत्र या, पाठिंबा द्या किंवा बरोबर जाऊया, तुम्हाला आम्ही पाठिंबा द्या, ऑप्ट करतो. मी त्यांना नाही म्हणून सांगितलं त्यानंतर. आणि मग थोडा वरचढ व्हायला लागला. आता समजा तो पाटलांना दमवायला लागला, म्हणून त्याला गोड बोलून वेळ घालवून त्याला बरोबर त्याचा काटा काढला. ह्याने हा पाटलांचा मूळचा स्वभाव आहे. आणि टायमाला दगा देणे त्यांचा मूळचा स्वभाव आहे त्यांचा. हा इलेक्शन टप्प्यात जे पाटील सदाभाऊ किंवा त्यांचे चिरंजीव वैभव पाटील आहेत, हे अफाट पैसा वाटतात. आणि त्यात त्यांनी सांगितलं की चौकात जी पार्किंगची मोकळी जागा आहे, 10 मजली बिल्डिंग बांधून लिफ्टून पार्किंग करून. 10 मजली बिल्डिंग दुबईत राहाय का पार्किंग लिफ्टची? म्हणजे समजा बाबर आहेत, बाबर गटाच्या त्यांना कधी विरोध केला नाही. त्या दोघांना ठरलं या. अच्छा. नगरपालिका पाटलांच्याकडं, पंचायत समिती, जिल्हा परिषद बाबारांच्याकडं. तुम्ही पैसे मागितले, पंकज दबडे कॉल करा, तुमचं काम फुकट मी करून द्यायचं माझं काम आहे. भीती आहे. आत्ताच बघतो मी, बऱ्याच लोकांना दम द्यायचं काम चालू आहे आता इलेक्शनच्या माध्यमातून. अच्छा. परत मीच आहे, दौतुला, आमच्या घराला सीट, असं लोकांना दम द्यायचं चालूच आहे. आमदार साहेबांना सगळं माहिती आहे, यांचा घोटाळा सगळं. ते काही बोलत नाही त्याच्यावर काय. त्या 17 वर्षाच्या माणसाला जर तुम्ही तिथं आदर्श कॉलेज डांबून द्या आणि तुम्ही काम करून घेत असला, बांगलायचं, साफसफाईचं, तुम्ही त्याला मावा म्हणताय आज, आणि त्याची 10-12 कोटीची प्रॉपर्टी तुमच्या नाव दस्त करून घेतल्या. तो मेटकरी, तुम्ही पाटील, तुमच्या दोघांचा संबंध काय? असं कोणतं काम भाऊने एवढं मोठं केले, जमीन लिहून दिली 5 एकर? काल भाऊने कबूल केलं की तो मनोरुग्ण होता, पण आता बरा झाला आहे. भाऊ वकील आहे, डॉक्टर नाही, ते ठरवायचं मनोरुग्ण आहे का नाही. तो 17व्या वर्षात मनोरुग्ण बरा होतो का? बऱ्याच लोकांची त्याने प्रॉपर्टी लिहून घेतली त्यांनी. वैभव पाटलांची खंबाळे आहेत भावनगर, त्या भागात 1000 एकर जमीन त्यांची आहे. पाटलांनी बाबर त्या दोघांना चुकीच मी करून द्या नाही. समजा बाबांनी चुकीच काय केलं, जमीन घोटाळा केला किंवा त्यांनी चुकीच केलं काय, ती बाहेर मी काढणार 100%. तर बेटा जनतेला माहीत आहे की 4 वर्षात ही दोघं गेली, पण आपल्या नगरपालिकेत बाय गेली नाहीत. लोकांचं काय चाललंय, लोकांची कामं होतात का नाही, त्यांनी अजिबात तिथं नगरपालिकेत इंटरफिअर केलं नाही, की त्यांना राजकारण घेणं नव्हतं. आणि त्यांचं जे दुकान चालू नगरपालिकेतलं टक्केवारीचं म्हणा, जे कामं प्रत्येकात पैसे घेते ते पंकज दबडे बंद पाडणं. नमस्कार, मी धर्मेंद्र यादव आणि आपलं नवी गोष्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या पॉडकास्टमध्ये पाहुणे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज भैया दबडे, ज्यांनी संघर्षातून आपली वाटचाल सुरू केली आणि आत्ता राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत. असे पंकज भैया दबडे आज आपले पाहुणे आहेत. निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि या विटा नगर परिषदेच्या निवडणूक रणधुमाळीमध्ये प्रामुख्याने भाजपचं एक पॅनल आहे आणि शिवसेना शिंदे गटाचं एक पॅनल आहे. परंतु हे दोन्ही पॅनल असतानासुद्धा खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे तालुकाध्यक्ष पंकज भैया दबडे यांनी तिसरं पॅनल उभा करून या दोन्ही पॅनलला समर्थपणे टक्कर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच पंकज भैया दबडे हे आज आपले पाहुणे म्हणून आपल्यासमोर उपस्थित आहेत. भैया, आपलं स्वागत आहे. नमस्कार. विटा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ही कल्पना आहे की एकीकडं सदाशिव पाटील माजी आमदार यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं पॅनल आहे आणि एकीकडं रुलिंग आमदार सुहासभाई बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाचं पॅनल आहे. ही 2 पॅनल असतानासुद्धा मला वाटतं तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जाऊन जेमतेम 6 महिने झाले असतील. परंतु ह्या 6 महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्हाला या विटा नगरपालिकेच्या बाबतीत तिसरं पॅनल का उभा करावं वाटलं? राज्यात सत्ता माहितीची आहे. आम्ही पहिल्यांदा माहितीबरोबर आम्हाला वरून पक्षानं सांगितलं की आम्हाला माहितीवर तुम्ही घटकपक्षावर चर्चा करा. चर्चा झाली, योग्य सन्मान जर तुम्हाला मिळाला, सीटा मिळाला, त्यांच्याबरोबर जावा. नाही मग तुमचं पॅनल उभा करा, तुमचं लढा, आम्ही तुम्हाला ताकद देतो. असं पक्षाचा आमच्यावर निर्णय झाला. अजितदादाच्या मीटिंग घेतली आमची मागच्या 1 महिन्याभरात. प्रत्येक तालुक्याचे पदाधिकारी बोलवून घेतलेत, सेपरेट विचारलं कशी परिस्थिती आहे, पक्ष किती आहे, तुमची ताकद किती आहे, तिथला तुम्ही निर्णय घ्या काय करायचं काय नाही. त्यामुळं आम्ही लढाचा निर्णय घेतला. तिथल्या भाजप पक्षानं माहिती नाही, आम्हाला योग्य सन्मान दिला नाही, सीटा कमी देतो म्हणले, त्यामुळे आम्ही घेतला नाही. अच्छा. आणि शिवसेनेकडे काही त्याचा प्रस्ताव दिला होता? त्यांचा प्रस्ताव होता, त्यांच्याबरोबर जाऊन आमचा जे गट आहे, गटवाड्या आम्हाला अडचण येत होती. अच्छा. थोडंफार माझे वैचारिक मुद्दे असणारे तिथं माझे काही हे आहेत लोक तिथं आहेत, त्यांचं माझं जुळत नाही, त्यामुळे मी तिकडे चर्चा केली नाही.
म्हणजे शिवसेनेपेक्षा तुम्ही प्राधान्यानं भाजपला प्राधान्य देऊन हो तुम्ही प्रयत्न करत होता, परंतु सन्मानजनक तोडगा न निघाल्यामुळे निघाल्यामुळं तुम्हाला तिसरं पॅनलही उभा करावं वाटलं. अच्छा, तिसरं पॅनल उभा करत असताना आज आपण प्रचाराच्या सांगतेकडे आलेलो आहे. हो. एक विटा नगरीतील नागरिकांना तुम्ही समर्थपणे तिसरा पर्याय देऊ शकताय असं वाटते तुम्हाला? हो 100%. ह्या 4 वर्षात प्रशासकीय काळात जिथं नगरपालिकेत मुख्याधिकारी आहेत, त्यांच्यावर प्रांताधिकारी प्रशासक प्रमुख आहेत किंवा इथं आमदारांच्या आधिपत्याखाली सगळा कारभार चालू आहे. सक्षम विरोधक भूमिका फक्त मीच पार पाडली. तिथं लोकांची कामं, लोकांचं जिथं होणारे जे पैशाची मागणी आहे, लोकांची कामं होत नाहीत किंवा जिथं औंधकरचे मुख्य अधिकारी आहेत ते लोकांना दमवायचे पैसे मी त्यांना घरी घालवलं किंवा तिथं नगरपालिकेच्यात होणारे म्हणजे जे नियमातून बाहेर नियम सोडून जी त्यांची ती काम चालू होती, स्वच्छता कचरा ठेकायचा म्हणा किंवा घंटागाडीच्या विषयात म्हणा, डिझेल चोरीच्या विषयात, असे मी बरेच मुद्दे बाहेर काढले, लोकांच्या समोर आणले आणि त्यामुळं लोकांना माहीत आहे की हा मी पर्याय होऊ शकतो. लोकांनी ठरवायचं, लोकांनी मला चान्स दिला तुम्ही तिसरा पर्याय व्हा, तुम्ही धडसंग लढा. त्यामुळे तू पॅनलवर उभा केलं मी. पण हे पॅनल करत असताना तुम्ही पूर्वाश्रमीचे तसे सदाभाऊंचेच कार्यकर्ते, हो. त्याच्यानंतर तुम्ही भाजपमध्ये गेला आणि भाजपमधून काही कारणास्तव तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आला. ह्या सर्व घडामोडीमध्ये एक सदाभाऊंना किंवा वैभवदादांना तुमच्याविषयी असा नाही का विश्वास वाटला की तुम्ही एक जुने सहकारी आहात, तुमच्या पार्टीची किंवा वैयक्तिक तुमची काहीतरी पॅनल निवडून आणण्यामध्ये मदत होईल, असं त्यांना तुम्ही विश्वास देऊ शकला नाही की त्यांना विश्वास तुमच्यावरती वाटला नाही? ह्यात कसं आहे, ह्यात 3-4 वर्ष जास्त करून मी नगरपालिकेत हस्तक्षेप केला होता. नगरपालिकेच्या प्रत्येक कामात मी हस्तक्षेप केला होता. चुकीचं बाहेर काढलं मी. ह्यांचं जे चालू होतं दुकान, समजा नगरपालिकेत कामं आली तर त्या टक्केवारी घेत होते ती स्लो आलं. मी माझ्यामध्ये सगळा फरक पडला तिथं. अच्छा. अधिकारी माझ्या ऐकायला लागले ह्यांचे जास्त त्यांच्यापेक्षा. त्यामुळे त्या दोघांचा विचार झाला असेल, भाऊंचा आणि दादांचा, की लगा हा आता आला तर आपल्याला दमवल, चुकीचं काही करून देणार नाही. आपल्या जे समजा ताट असते, ताटातली भरलेली वाटी ही उचलून गेल, गोड उचलून गेले. आपलं जे मिळणारे पैसे आहेत किंवा मला आहे त्याच्यावर हो आडवा पडला आमच्या, आपल्याला काय मिळून द्या. त्यामुळे त्यांना वाटणार बरोबर घ्यायला नको. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की माझे आमदार सदाशिवभाऊ पाटील यांच्या पार्टीचा आत्तापर्यंत इतिहास आहे की प्रामुख्यानं त्यांच्याकडे जो नगरसेवक आहे तो रिपीट होत नाही. अगदी अपवादात्मक एखादा दुसराच रिपीट होतो, पण शक्यतो रिपीट होत नाही. तो अनुभव तुमच्या गाठीचा असता तुमच्याही पुढं वाटचाल म्हणजे तोच तुम्हाला अनुभव आला असता असं तुम्हाला वाटतंय का? तो समजा मी त्यांच्याबरोबर आलो असतो इलेक्शन, त्यांच्या पार्टीवर आम्ही युती केली असते, भाजीबरोबर आम्ही लढलो असतो, आम्ही निवडणार असतो तर आमचं अस्तित्व ठेवलं असतं, आमचं अस्तित्व आम्ही निर्माण केलं असतं. आता आमचं आहेच आणि वाढलं असतं. ती त्यांना भीती होती. हेवाला तर अस्तित्व ह्याचं वाढं, नगरपालिकेत दबाव लोकांच्यावर टाकल, अधिकाऱ्यांच्यावर, स्वतः पार्टी वाढवलं, लोकांची म्हणजे कामं करल, लोक ह्यात जाणार आणि त्यांचं जे दुकान चालू नगरपालिकेतलं टक्केवारीचं म्हणा, जे कामं प्रत्येकात पैसे घेते ते पंकज दबडे बंद पाडणार. अच्छा. त्यामुळे त्यांनी मला ऐन टायमाला नाही म्हणून सांगितलं. तसं काय तुमच्यामध्ये योग्य सन्मानजनक काय बातचीत झाली होती? झाली ती. त्यांनी मला एक महिनाभर आपलं खेळवत ठेवलं, अनिल मगत. अच्छा. महिनाभर खेळवत ठेवत अर्ज भरायची वेळी माया माग लागली, परत आज भरले माया माग लागली. तरी मी तयार झालो नाही परत त्यावेळी. मी किती सीटा तुम्हाला देत होते? 2 देत होते परत मला त्यावेळी ते. अच्छा. पण मी माझे 9-10 सहकार्य तयार केलं, ते अर्ज भरलेला, लोकांच्या विश्वासावर मी लोकांना सांगितले आम्ही पॅनल उभा करतोय. त्यांना फसवून माझं बरोबर नाही. म्हणजे ज्या पद्धतीने अनिल बाबर यांच्या बाबतीत झालं त्याच बाबतीत तुमच्या बाबतीत तसंच झालं की काही वेगळ्या स्वरूपांमध्ये? तसंच झालं. एक महिनाभर मला त्यांनी खेळवत ठेवलं. ज्या दिवशी आचारसंहिता लागणार त्या दिवशी मला बोलवून घेतलं. त्यांनी मला बोलवून सांगितलं की तुमचं आमच्याजवळ तुमचं मार्ग करा, वेगळं तुमचं लढा. अच्छा. तुमचं आमचं जुळत नाही. परत मी सगळं तयारी केली, पार्टीवरची लोक गोळा केली, अर्ज भरला, सगळं तयारी केली. अर्ज भरल्या परत माझ्या मागं लागली. त्यावेळी मला सदाभाऊंचं मला 2-3 मिस कॉल पडलेलं. वैभव पाटला मला फोन आला, त्यांचं मी फोन उचललं नाहीत, त्यांनाच फोन दिलं त्यांना मी. हे लोक मला भेटायला परत 2 सीटा घ्या, एकत्र या, पाठिंबा द्या किंवा बरोबर जाव्या, तुम्हाला आम्ही पाठिंबा द्या, उपकॉप्ट करतो. मी त्यांना नाही म्हणून सांगितलं त्यावेळी. आता मध्यंतरीच्या कालावधीमध्ये तुम्ही अनिल बाबर यांच्या बाबतीत जे घडले, हो, ते मध्यंतरीच्या कालावधीमध्ये तुमच्याकडून असा आरोप केला जात होता की हे दोघांनी मिळून म्हणजे बाबरगट आणि पाटीलगट ह्याने जे फिक्सिंग करून किंवा म्हणजे ठरवून
हे अनिल बाबर यांचा गेम वाजवलेला आहे असं तुमच्याकडून स्टेटमेंट आलेलं होतं. आलेलं होतं हे सगळ्या लोकांना माहीत आहे. अनिल मग थोडा वरचढ व्हायला लागला. आता समजा तो पाटलांना दमवायला लागला. त्यांना पहिल्यांदा बाबराच पार्टी त्यांना प्रमोट केला होता मागच्या 2 वर्षात. त्यांना सोडून परत भाजीबरोबर गेले. ठीक आहे जाऊ द्या, पण त्यांचा राग होता बाबरांचा की आम्हाला सोडून गेल्याचा राग होता त्यांना होता. आणि ह्यांना राग होता की 6 सीटा मागतोय आणि जास्त परत हा बाबरांना मॅनेज होईल मागं पुढे सत्ता आली की, म्हणून त्याला गोड बोलून वेळ घालवून त्याला बरोबर त्याचा काटा काढला ह्याने. हा पाटलांचा मूळचा स्वभाव आहे. आणि टायमाला दगा देणे त्यांचा मूळचा स्वभाव आहे त्यांचा. पण तरीसुद्धा जर त्यांचा मूळ स्वभाव आहे असं म्हणतायत, आज तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलं आहे, तुम्ही अनुभव घेतले, असे बरेचसे नगरसेवक आहे की ज्यांनी त्यांच्याबरोबर काम केलं आणि तिथून कालांतरानं बाहेर पडलेले आहेत. तरीसुद्धा विटेकर नागरिक त्यांच्यावरतीच गेले 40 वर्ष का विश्वास ठेवतात? हा इलेक्शन टप्प्यात जे पाटील सदाभाऊ किंवा त्यांचे चिरंजीव पटले आहेत हे अफाट पैसा वाटतात, पैशाचे इलेक्शन काढतात असं आत्तापर्यंत प्रत्येक घडलेलं आहे. हे काय ह्यांचं लोकांच्यावर प्रेम आहे असं पण नाही. दुकानदारची बाहेरचे होते त्यांची अवस्था काय, त्यांच्या बांधकाम करावीला पैसे, त्यांच्या गुंठेवारला पैसे, बांधकाम करून दाखलेला पैसे, हे पूर्ण विटाच त्यांनी मात्र केले. जे त्यांना सांगतात ना भावनिक, आता काल भावनिक सभा घेतली काल सभेत सगळे त्यांनी इतिहास सांगितलं मागचा जुना, आत्ता काय चालू आहे, आमदारांनी काय केलं. त्यांनी विजन त्यांनी मांडलं नाही. मी काय विजन काय मांडलं, विजन त्यांनी मांडायला पाहिजे होतं बाबा मी असं करेन तसं करेन पुढं काय करणार आहे. त्यांनी विजन मांडलं नाही. आणि त्यात त्यांनी सांगितलं की चौकात जी पार्किंगची मोकळी जागा आहे 10 मजली बिल्डिंग बांधून लिफ्टून पार्किंग करून, 10 मजली बिल्डिंग दुबईत राहाय का पार्किंग लिफ्टची. त्यांना ते खोटं रिटर्न बोलायचं भावनिक लोकांना करायचं. पण लोक हुशार आहेत, लोकांना सगळं कळतं आहे. पण हे सर्व घडत असताना भैया आपण गेले 40-45 वर्ष बघतोय की निवडणुकीपुरतं पाठीमागं अशोक गायकवाड गटाच्या विरोधामध्ये त्यात काय करतात ते निवडणुकीपुरतं कुणाच तर ते वापर करतात, कोबड्या घेतात कुणाच तर. पाठीमागं गुळणे साहेबांचा वापर केला, विनोद गुळणे साहेबांचा बरोबर 1-5 वर्ष, आशुभाऊचा 2-3 टर्म वापर केला. त्या पाठीमागं अनिल भाऊनी एकदा त्यांना मत केली त्या पाठीमागं, काय वेळ बाबासाहेब मुळीक साहेबांनी मत केली ती. बरोबर प्रत्येक वेळी कोणाचा वापर करायचा आणि त्याला बाद करून टाकायचा हे त्यांचा इतिहास स्वभाव आहे. पतंगराव साहेबांनी मदत केलेली. पतंगराव साहेबांनी त्यांचं काय त्यांचं विस्कटलं परत, त्याच्या स्वभावामध्ये त्यांचं विस्कटलं परत ते. परंतु असं जाणवतं की मग ते खुबीनं वापर करून घेतात, ते त्यांचं राजकारण करतात. परंतु जो विरोधामध्ये जो गट आहे मग तो निवडणूक संपल्यानंतर 5 वर्ष ॲक्टिव्ह राहत नाही का मग? कारण आज एवढा कारभार करतायत 5 वर्ष, मग ते कुठेतरी चुकत असतील. बरोबर. मग ते जर तुम्ही जर वेळोवेळी जर जनतेच्या समोर जर आणत असता तर लोकांना समजेल ना. कारण काय होतं आहे काय 5 वर्ष ते व्यवस्थित सत्ता राबवत आहेत आणि 5 वर्षानंतर कुठला तरी विरोधी पक्ष मग कधी विनोद गुळवणीच्या माध्यमातून असून, कधी अशोक गायकवाडांच्या माध्यमातून असेल, कधी अनिल भाऊंच्या माध्यमातून असेल आणि आता तुम्ही विरोध करताय. फक्त निवडणुकीलाच कोणतरी उभा राहतोय आणि पॅनल उभा करून विरोध करतोय असं जनतेमध्ये मेसेज गेलेला आहे. हा बरोबर आहे. ह्याच्या अलीकडचा पाठीदास बघता ह्याच्या पाठीमागं सक्षम विरोधी भूमिका कोणी पार पाडली नाही. त्यांना कोणीही विरोध केलेला नाही. पहिल्या काळात अधिकारी त्यांना भेट होते नगरपालिकेतले, त्यांच्याशिवाय नगरपालिकेतलं पान हलत नव्हतं. पाणी कनेक्शन घ्यायला जाऊन ह्यांना भेटायला पाहिजे भावना घेऊन जाताला, त्याशिवाय पाणी कनेक्शन देत होते. घराची नोंदी असल्या नोंदसुद्धा त्यांची सांगण्याची नोंद होत नव्हती. त्यावेळी त्यांचा दबाव भरपूर होता, दहशत होती, पाटलाची दहशत होती उठ्यात भरपूर. बरोबर. इतक्यावर सत्ता आहे, हनुमंतराव साहेबांपासून सत्ता आहे, सदाशिवभाऊ पाटील लोकांनी दहशत होती. अलीकडच्या काळात थोडी त्यांनी दहशतीची मोडल्या आणि ते सक्षम विरोध न केल्यामुळं त्याच सत्तेत आहेत. म्हणजे समजा बाबर आहेत, बाबर गटात त्यांना कधी विरोध केला नाही. त्या दोघांना ठरलं या अच्छा नगरपालिका पाटलांच्याकडे, पंचायत समिती जिल्हा परिषद बाबारांच्याकडे. म्हणजे पूर्वापार जे आहे ते अजूनही ठरले, अजून ठरलेलं. आता पण इतिहास बघा तुम्ही, काही ठिकाणी अमोल दादांच्या विरोधात कुठं उमेदवार आहे, महेश गुळणे, त्यांचं ठरलं या म्हणजे एकमेकासमोर द्यायचे नाही उमेदवार चांगल्या, ठरवून सगळं चालू आहे. अच्छा. त्यामुळे त्यांना विरोध करणारा पंकज एवढं नको आहे. मी त्यांना सक्षम विरोध करतो, त्यांचे काही त्यांचं चालून देत नाही. त्यामुळे त्या दोघांचं माहिती आहे की हा आला तर हा थांबणार नाही, नगरपालिकेला आपला कारभार बंद पाडेल, आपलं जे दुकान चालू आहे पैशाचं हे थांबवलं. त्यामुळं त्याने आम्हाला ऐन टायमाला आम्हाला डावलं किंवा साईडला काढलं आम्हाला त्यांनी. आणि विट्याची अशी अवस्था त्यांनी विट्यात विरोधक न व्हायचं कारण की तयार न व्हायचं हे ऐन टायमाला विरोधकाला गोड बोलून बरोबर घेतात इलेक्शनच्या. आत्तापर्यंत तुम्ही त्याच बघा. आणि विरोधकाची चुकीचं आहे, ते त्यांना विरोध कधी करतच नाहीत. अच्छा तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण आता तुम्हीच त्यांना प्रस्ताव दिला होता समजा त्यांच्याबरोबर लढायचा. त्यांचा प्रस्ताव आला होता, मी दिला नव्हता. अच्छा. आमच्या निशिकांत दादांच्याकडे त्यांचा प्रस्ताव गेला होता.
आता समजा तुम्हाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी 3 सीट दिल्या असत्या, हं. तर तुम्ही म्हणून त्यांच्याबरोबर सामील झाला असता ना मग. नाही आम्ही आमची जरी झालो असतो जरी आमची पार्टी आम्ही वेगळी ठेवली असती त्यांच्या मैदान चुकीचं काय तिथं दिलंच करून आम्ही पार्टी तुम्ही वेगळी ठेवली असती, परंतु तुम्ही सत्ताधारी असताना 100% विरोध केला असता मी. आता सत्तेत आहेच की आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून समजा सत्तेत आम्ही आलो असतो, आमचे नगरचे निवडून आले असते, नगरपालिकेतील चुकीचा काही कारभार मी त्यांना करून दिला नसता, नगरपालिकेची रोटीची लोकांची कामं आहेत, लोकांची कामं बिना पैशाची मी करून दिली असती. अच्छा, माझा अजेंडा होता पहिल्यापासून आहे, सत्तेत असो नसो, आमचे नगरसेवक असो नसो, मी लोकांचे काम बिना पैसे करणंच माझं काम आहे. तुम्ही ज्या अजेंड्यावरती पॅनल उभा केलेला आहे, समजा सुदैवाने तुमचे काही नगरसेवक आले ठीकच आहे, समजा दुर्दैवाने तुमचे काही नगरसेवक नाही आले, तुम्हाला अपयश आलं, तर आत्ता जो तुमचा स्टँड आहे तोच तुमचा कायम 5 वर्ष राहील स्टँड? रोज आहे, तुम्ही इलेक्शन झालं बघा, इलेक्शन 2 दिवसांनी बघा माझं काय काम असते, परत मी प्रश्न घेणार आहे, लोकांना सांगणार आहे तुमची गुंटेवारीची लेआउटची बांधकाम परवाची कामं असली, कुणी पैसे मागितले पंकज देबडेला कॉल करा, तुमचं काम फुकट मी करून द्यायचं माझं काम आहे. लोकांना सांगणार आहे मी, रोज जाऊन बसणार तासभर रोज सकाळचं मी, सत्यात बाबर येऊ किंवा पाटील येऊ, लोकांची कामं करणे हे माझा हे आहे, म्हणजे मूळ माझा स्वभाव आहे. कारण तुम्हाला का विचारतो यावरून, कारण अनिल म बाबर म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा खानापूर तालुक्यामध्ये अगदी विट्यामध्ये म्हणा, भाजपचा काही गट नसताना काही ते अनिल म बाबर असतील, गोसावी वकील असतील, काय गिनीचुनी लोक होते, त्यांनी भाजप पक्ष चालवला आणि भाजप पार्टीच्या बळापेक्षा वैयक्तिक त्यांनी सामान्य लोकांची कामं करून एक त्यांचा भले 2,000-3,000 जे काय असेल ते त्यांनी एक आपला स्वतःचा गट निर्माण केलेला होता. का? सामान्य लोकांची कामं केल्यामुळं. तसाच तुम्हालाही सामान्य लोकांची कामं करून, कारण तुम्ही भाषणं करून आणि सभा गाजवून तुम्ही तुमचा गट निर्माण करू शकत नाही. जोपर्यंत तुमची सामान्य लोकांची नाळ जोडली जाणार नाही तोपर्यंत तुमचा गट निर्माण होणार नाही. बरोबर. मग तेच तुम्ही करणार आहे, त्या पद्धतीनंच गट निर्माण आता तुम्ही आमच्या प्रचाराला बघा, आमचं लोकांचं संग फिरणं बघा, लोकांना प्रतिसाद बघा, लोक आम्हाला मतदान करणार हे मत झालं तुम्हाला कळेल परत ते लोकांची मी कामं केली, तात्पुरतं नाही माझं काम. कधीही कुणी आला त्यासाठी मी स्वतः वेळ देऊन जातो, पोलीस स्टेशन असो, तहसीलदार कार्यालय, नगरपालिका, अधिकारांतर त्याचं काम माझं अधिकारसारखं मी दमवतो, लोकांची मी कामं केली पाहिजे. रेशनिंग कार्ड असते स्वतः माझं, स्वतः मी घेऊन चला तुम्ही बसा गाडीत चला, असं माझा स्वभाव आहे. अच्छा, तुम्ही विट्यामध्ये कंस्ट्रक्शन व्यवसायामध्ये कार्यरत आहात, असं कधी वाटलं नाही की समजा आपलं पॅनल नाही आलं, दुसरं पॅनल कुठलं तरी आलं? आता कंस्ट्रक्शन व्यवसायामध्ये तुम्हाला प्रामुख्याने बऱ्याच मंजुऱ्या वगैरे नगरपालिकेच्या माध्यमातून असतात, कधी तुम्हाला वैयक्तिक व्यवसायासाठी अडचणीच्या गोष्टी होतील असं कधी वाटलं नाही? असं वाटतं ना, आता काय करणार आहे तिथं ते त्यांचं सगळं त्यांचं 2 नंबरच आहे आणि कोण अधिकार आहे, चुकीचं काम करणारच नाही. मग लिगली अधिकाऱ्यांनी करायचं पाहिजे माझं काम. अच्छा, असं कोणता अधिकार नाही की ते आमचं काम थांबवलं. पण सामान्य लोक सुद्धा लिगलीच आपल्या जागेवरतीच घर बांधत असतात. सामान्य लोकांची हीच अडचण आहे. पाटलांसाठी त्यांचं काम होतं नगरपालिकेतलं, बांधकाम परवानगी म्हणा, नोंद म्हणा, पाणी कनेक्शन म्हणा, त्यामुळे लोकांचा त्याचा दबाव होता. तसं आता नाही, सोशल मीडिया मोबाईलमुळं लोक ॲडव्हान्स झाले, ते नियम आला आहे 3.5 परवानगी द्यायचीच आहे. त्यामुळं कोणाला काय माझं कोण काम थांबवू शकत नाही किंवा माझ्या मित्रांचं माझ्या काय करतं कोणीही काम थांबवू शकत नाही. पण अजूनही सुद्धा सामान्य लोकांच्यामध्ये पंकज भैया ही भीती आहेच. भीती आहे. आताच बघतो मी बऱ्याच लोकांना दम द्यायचं काम चालू आहे आता इलेक्शनच्या माध्यमातून. अच्छा, परत मीच आहे, दौतुला, आमच्या घराला सीट, असं लोकांना दम द्यायचं चालूच आहे. पण लोक तुम्ही आता इलेक्शन आता ह्यावेळी बघा, पहिली लोक ह्यांच्याविरोधात बाहेर पडत नव्हती पाटलांच्या विरोधात. आत्ता ह्यावेळी आता आम्ही जी म्हणजे रॅली काढली, कुठून लोक आले, विटेल लोक आहेत, ती लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, लोकांनी यातून बाहेर पडायचं आहे. लोक त्यामुळे विरोधात बाहेर पडले. समोर तुम्ही आमच्या रॅल्या बघा, बाबरांच्या रॅल्या मिळू नका बघा, लोक बाहेर पडले. त्यावेळेला ह्याचे लोक बाहेर पडत नव्हते कधी, विरोध पार्टीला उमेदवार मिळत नव्हते पहिले कधी. आता तुम्ही लोक पैसे काढून ताकदीनं पळून लोकांची कामं प्रचार चालू आहेत लोकांची. मला वाटतं विटा नगरपालिकेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत 3रं पॅनल हे पहिल्यांदाच लागले. पहिल्यांदा लागले. हो ना, ताकदीनं पहिल्यांदा पॅनल लावले आम्ही, नाहीतर ह्याच्यापूर्वी 2-2च पॅनल असायचे. 2 होते. अच्छा, हे संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये आपण बघतोय, माजी आमदार सदाशिव पाटील असतील किंवा तिकडून आमदार सुहास भैया असतील, बाबर असतील, एकमेकावरती प्रकर्षानं एवढ्या लेवलला टीका करताना दिसत नाहीत. अगदी तुमच्यासुद्धा बोलण्यातून तेच आलं
ह्याच्या पाठीमागलं काय कारण? काय दोघांनी एकमेका कुणाचं काढायचं नाही, दोघांनी संस्था एकमेकाच्या आहेत, काय जरा घोड आहे ती, कुणी कुणाचं काढायचं ठरलं यांचं. आपलं लोकांना आपलं करमणूक थोडीफार होईल असं फक्त बोलायचं. अच्छा. मी काल जो मुद्दा घेतला मी खरं बाहेर काढलं असं कोण बोलत नाहीत. बाबा आमदार साहेबांना सगळं माहिती आहे यांचा घोटाळा सगळं, ते काही बोलत नाही त्याच्यावर काय. अच्छा. दोघांचे फिक्सिंग आहे, म्हणजे फिक्सिंग आहे. म्हणजे काल जो तुम्ही तो मेटकरी विषयाचा मुद्दा काढला, हा, त्या विषयावरती आमदार साहेबांना माहीत असून बोलत सगळं नाही. माहीत नाही, अजिबात बोलले नाहीत काय. हा लोकांची चर्चा होती, हा त्याला नेऊन ठेवला कॉलेजमध्ये, बरं. अजिबात बोलले नाहीत. 10-12 कोटीची प्रॉपर्टी आहे, दस्त नाव करून घेतला वैभव पाटलांनी, सगळं त्यांना माहीत आहे. ते काहीही बोलले नाहीत. मला आत्ता परवाकाळी मी विषय घेतला, परत मी मुस्लिम बाहेर काढल्या विषय लगेच. मी कसं लोकांना कळायला पाहिजे हे जी भावनिक चालू आहे, भावनिक साथ चालू आहे, असं करा मी आहे, सगळं खोटं आहे. त्या 17 वर्षाच्या माणसाला जर तुम्ही तिथं आदर्श कॉलेज डांबून द्या आणि तुम्ही काम करून घेत असला, बांगलायचं साफसफाईचं, तुम्ही त्याला मामा म्हणताय आज, आणि त्याची 10-12 कोटीची प्रॉपर्टी तुमच्या नाव दस्त करून घेतल्या, तो मेटकरी तुम्ही पाटील, तुमच्या दोघांचा संबंध काय? म्हणजे हे लोकांना कळायला पाहिजे म्हणून काल फक्त बाहेर काढलं मी ती. पण त्यांनी तरी स्पष्टीकरण दिलं की त्यानं स्वकुशन वैयक्तिक नाव लिहून देतो म्हणत होतो, तरीसुद्धा आम्ही म्हटलं की ट्रस्टच्या नावावर लिहून. तो विषय वेगळा होता, तो विषय वेगळा आहे. अशी 2-4 साल त्यांनी जमीन लिहून घेतल्या, एकाची अशी लिहून घेतल्या सदाभाऊने. असं कोणतं काम भाऊने एवढं मोठं गेले, जमीन लिहून दिली 5 एकर, काय काम केलं इतकं मोठं? हे जुना विषय आहे तो. हे कालचा विषय वेगळा आहे, त्यांनी थोडा चेंज करायचा प्रयत्न केला. कालच्या विषयात त्या व्यक्तीला पुढे आणलं. म्हणजे त्यांनी जी काल स्पष्टीकरण दिली स्वतःच्या भाषेत, जुनी जमीन त्यांनी लिहून घेतल्या, तिने अजून घेतलेली पाठीमागं, ह्यांची चुलत भात जमीन लिहून मेटकरीच्या, म्हणजे ते क्रीडा संकुलला लिहून घेतलेली. म्हणजे ते लिहून घेतलेली ती वेगळी, ती वेगळी जमीन आहे, ही जमीन वेगळी आहे. आणि तुम्ही जी सांगता ही वेगळी ही वेगळी जमीन आहे, त्याच्याच चुलत भावाची जमीन आहे. काल भाऊने कबूल केलं की तो मनोरुग्ण होता, पण आता बरा झाला आहे. भाऊ वकील आहे, डॉक्टर नाही, ते ठरवायचं मनोरुग्ण आहे का नाही. तो 17व्या वर्षात मनोरुग्ण बरा होतो का? सारा सोपा विषय आहे. त्याला आणला काल शिपाई म्हणून सांगतो तो तिथं, त्याला शिकून त्याने आणला. ती दाढी बघा, त्याची अवस्था बघा, त्याची कपडे बघ नवीन दिसते त्याला घातलेले. वैभव दादा त्याला म्हटले माझे मामा आहेत, ते मामा जमीन बाचा घेऊन गेल का? नातं पायाने मामा बाच्याच काहीतरी. लोकांना कळायसाठी मी काल हे बोललोय काल मी. आता एवढा मोठा जर बघा विषय असेल, आज समजा पुण्यामध्ये सुद्धा 2 केसेस अशा स्वरूपाच्या घडल्या, समजा निवडणुकीनंतर सुद्धा या गोष्टीचा तुम्ही पाठपुरावा करणार? 100% हा व्यवहार झाला पाहिजे. पुण्याचा व्यवहार झाला नाही, रद्द झाला पाहिजे. मी लोकांच्या पुढे सारखं आव्हान करणार, लोकांना कळायला पाहिजे तुम्ही ते जमीन का लिहून घेतली येड्याची. त्या म्हणजे वेडके मनोरुग्ण, तुमचा काय जमीन लिहून संबंध आहे? तुम्ही त्याला कामाला तिथे ठेवला आहे, वरच्या तुम्ही त्याला तिथं कोंडला आहे, हे प्रकरण बाहेर पडलं नाही, त्याला तुम्ही तिथं कोंडला आहे. आणि समजा तुमच्याकडे कामाला आहे, त्याची पगार स्लिप तुम्ही 10 वर्षाच्या का? तुमच्याकडे काम आहे, तुम्ही त्याला पगार द्यायला पाहिजे. पगार स्लिप तुम्ही तुमच्या लोकांना मिठ्या दिनतील दावा, पगार स्लिप तुम्ही भूमिका आहे माझी अशी. त्यांना प्रश्न आहे माझा, तुम्ही पगार स्लिप लोकांना दावा. अच्छा. त्यांनी पगार स्लिप लोकांना दावली पाहिजे. माझ्याकडे पगार कामाला आहे, 70 वर्षाचं वय आहे, काय तिथं काम करेल तो? पण त्या व्यक्तीला तुम्ही प्रेस पुढं आणू शकत होता ना? 100% आणला असता. तो तीन त्याला तिथं त्याच्या कॉलेजमध्ये त्याला ते ठेवला कॉलेजमध्ये, आदर्श कॉलेजमध्ये. अच्छा. हां. अच्छा, दुसरं एक तुम्ही प्रकरण सांगितलं की घरकुलच्या घर मंजुरीमध्ये होय, प्रत्येक व्यक्तीकडून 20,000 25,000 त्यांनी मागणी केली. 50,000 हो. आता ती लोक तुम्ही सातत्यानं तो विषय समाजापुढे मांडताय, हो. ती लोक तुम्ही समोर का मीडियासमोर आणत नाही? आता ह्यांची दहशत एवढ्या लोक येतील का? जे गोरगरिबांचे 3 लोकांना विट्यातल्या त्यांच्या पार्टीतल्या बऱ्याच लोकांना माहीत आहे वैभव पाटलांनी लोकांनी पैसे घेतलेत. मागच्या आमदारकीला ह्यांना फटका बसायचं कारण हेच आहे. ज्या लोकांच्याकडून पैसे तुम्ही घेतले 25-50, त्यांचा काय संबंध तुमचा पैसे मागायचा? त्याचा फटका तुम्हाला लोकांनी तुम्हाला मतदान नाकारलं. आता असंच घडणार आहे, तुम्ही बघा. लोक त्यांना हे दणका देणारच आहेत. तुम्ही लोकांचं शासनाचं पैसे, पंतप्रधान आवाज योजना मोदी साहेबांनी काढली, लोकांचे गरिबांची घरं व्हावे, तुम्ही चेक जमा होस तर तुम्ही तिथलं लोकांना पैसे माणसं पाठवताय. माझ्याकडे माणसं नाव आहेत माझ्याकडे. आता तुम्ही त्या पार्टीचे एवढ्या गोष्टी बाहेर काढताय, हो, त्यांच्याकडून काय तुमच्याशी बोलणी होत नाही का? त्यांनी माणसं पाठवली परत माझ्याकडं, काय काढणं बोलणं म्हणून. दुसरा विषय असा होता की त्यांनी परत मागच्या आठवड्यात त्यांचे 2 मित्र आले, ते बचत चालू काहीतरी देतो पैसे, थांबा पाठीमध्ये आम्हाला. तर ते त्यांना नाही म्हणून सांगितलं त्यांना, तुमचा मार्ग मोकळा, माझा मार्ग वेगळा. आता ह्याच्या पाठीमागं सुद्धा तुम्ही त्या कचरा डेपोवरती कामगारांचा विषय काढलेला होता, घंटागाडीचा विषय काढलेला होता, किंवा डिझेल घोटाळा काढलेला होता. आता हे सर्व तुम्ही
वैयक्तिक लढाई लढताय. उट्याचे नागरिक तुम्हाला ह्या प्रश्नावरती तुम्हाला साथ देत आहेत का? मला काल इतक्या जणांचे काल फोन आले, आमच्या पाठीमाग आहे, योग्य मुद्दा काढला आहे, आम्हाला त्रास झाला या विषयात, असल्या विषयातनं आम्हाला बोलता येत नाही, आमची ताकद कमी पडते. मला काल बऱ्याच लोकांनी फोन करून सांगितलं मला, तुझा मुद्दा योग्य रस्ता आहे, तुला मतांनी दिसेल सगळं, लोक तुझ्या पाठीमागे ठाम आहेत. म्हणजे विट्यातील बऱ्याचशा नागरिकांना अशा अंतर्गत बरेच त्रासाच्या गोष्टी आहेत. बऱ्याच लोकांची त्यांनी प्रॉपर्टी लिहून घेतलीत. त्यांनी वैभव पाटलांची खंबाळे आहेत, भावनगर त्या भागात 1000 एकर जमीन त्यांची आहे. कुठून त्यांनी पैसे आणले? बरं. हजार आसपास असं माहिती कानावालं आहे, लोक सांगतील ही सगळी त्याचीच जमीन आहे. कुठून त्यांनी पैसे आणले? खुलास लोकांना झाला पाहिजे ना. तुम्ही विट्याची सेवा करता, सांगता 50 वर्ष भावनिक साथ घालताय, इकडं जमीन तुम्ही खरेदी करायला लागलाय. ह्या विषयी ॲक्च्युली बाबऱ्यांनी बोलायला पाहिजे होतं, आमदारांनी बोलायला पाहिजे होतं. ते काय बोलत नाहीत त्या विषयात. म्हणजे लोकांना फक्त नेतृत्व करायला समोर कोण नव्हतं म्हणून आज ते सामान्य लोक एक आशेचा किरण म्हणून तुमच्याकडे बघतायत. हो बरोबर आहे. मी असेच किरण कसं आहे, मी लोकांची कामं केली ती. मी समजा ती मध्ये भाजी पाकरे गरीब आहे गाडा, त्याचा मी जाऊन आडवा उभा राहिलो. लोकांना माहीत आहे की भांडणार हा मॅनेज होणार माणूस नाही. लोकांना 100% विश्वास आहे माझ्या. तुम्ही पाटील घराण्याचं किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही भ्रष्टाचार झाला ते बाहेर काढताय. परंतु आमदार, माजी आमदार अनिल भाऊ बाबर असतील किंवा आता सुहासभाई बाबर असतील, यांच्या बाबतीत तुम्ही प्रकर्षानं कुठेही त्यांच्यावरती आरोप करत नाही असं जाणवते ना. पहिल्यापासून मी त्यांचा आरोप केला आहे. मी ती सेटलमेंट आहे दोघांची. ह्याच्या अगोदर जी मी सगळे त्यांची बाहेर काढलं, करवाड्याचा विषय त्यांच्या असताना काळात ठराव झाला मंजूर करवाडीचा, तर त्यांनी काहीतरी घोळ करून त्याला टेंडर दिला असणार. हा मुद्दा बोललोच मी, परवा बोललो आहे. घंटागाड्याचा विषय, कचरा डिझेलचा विषय, ह्यांच्या कार्यकर्त्याच्यावर ते ठेके होते. मीच बाहेर काढले की औंधकर मुख्याधिकारी CEO मीच घालू, त्याचंच खात्याने आणलं, मी त्याला घाललं. मी त्यांच्या विरोधात होतोच. अच्छा. मी दोघांच्या विरोधात आहे, पाटील आणि बाबर. त्या दोघांना चुकीच मी करून देणार नाही. समजा बाबांनी चुकीच काय केलं, जमीन घोटाळा केला किंवा त्यांनी चुकीच केलं काय, ती बाहेर मी काढणार 100%. ती परिस्थिती त्यांना बोलणार हे चुकलं आहे. पण सदाभाऊंचं तरी प्रकर्षानं म्हणणं असं की गेल्या 4 वर्षामध्ये जेव्हापासून प्रशासक आहे तेव्हापासून आमदारांचा तिथं होल्ड असतो की बऱ्याच गोष्टी चुकीच्या झाल्यात. म्हणजे त्यांचं प्रेझेंटेशन असं होतं. परंतु प्रशासकाच्या काळामध्ये जर चुकीच्या गोष्टी झाल्यात तर मग तुम्ही काय चुकीच्या गोष्टी ते का मांडत नाही मग, जर घडले असतील तर? हां बरोबर आहे. आता विट्या जनतेला माहीत आहे की 4 वर्षात ही दोघं गेली पण नाही, आपल्या नगरपालिकेत बाय गेली नाहीत. लोकांचं काय चाललं आहे, लोकांची कामं होतात का नाही, त्यांनी अजिबात तिथं नगरपालिकेत इंटरफेअर केलं नाही की त्यांना राजकारण घेणं नव्हतं काय. ह्या 4 वर्षात मी तिथे 5-6 आंदोलन केली आतापर्यंत गेली. लोकांना सगळ्या माहिती, तुम्हाला माहीत आहेत. मग हे विरोधक भूमी मी पार पाडल्या, त्यांनी पार पाडल्या भूमी विरोधकाची. त्यांना जर लोकांचं घेणं नसतं तर नगरपालिकेने कारभार लक्ष दिलं असतं, काय चुकीचं चाललं आहे काय नाही, त्यांनी काही बघितलं नाही काय. समजा आमदार तिथं प्रशासक आहेत, त्यांच्या अंडर सगळं चालतं आहे, तुम्ही विरोधक भूमिका पार पाडायला पाहिजे होती. तुम्ही त्यांना विरोध करायला पाहिजे, चुकतंय म्हणल्यावर तुम्ही काय केलं नाही, भूमिका पार पाडली नाही. तुमचं चुकलं काय तर ना, तुम्ही काय तर घोळ केली त्यामुळे तुम्ही गप बसला. तुम्ही तुमच्या राजकीय करिअरची सुरुवात भाजप पक्षापासून सुरू केलेली होती आणि अगदी खानापूर तालुक्यानं तुमचं काम बघितलं होतं, अगदी मतदारसंघानं तुमचं काम बघितलं होतं, विट्याच्या नागरिकांनी तुमचं काम बघितलं होतं. चांगलं काम तुम्ही करत, म्हणजे वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून असेल किंवा सामाजिक कार्याच्या माध्यमातून तुमचं काम बघितलं जात होतं. जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांना ह्या मतदारसंघामध्ये ज्या वेळेला कोणी साथ द्यायला नव्हतं त्यावेळेला तुम्ही त्यांना साथ दिली, समर्थ साथ दिली आणि तुमचं चांगलं चाललंय असं वाटत होतं. पण अचानकच असं काय घडलं की तुम्ही भाजपा सोडून, म्हणजे अगदी सत्तेत असताना बाहेर पडला तुम्ही? ते थोडेफार गटबाज झाले आमच्यातच. आमचे 2 गट पडले परत ह्या भागातच. त्या गटाचा मला विरोध, माझं जरा नाव झालं किंवा ते जाऊन काहीतरी सांगा करायचे, थोडं धुसफूस आमच्यात होते, त्यामुळे बाहेर पडलो मी. माझं आमदारांच्या बरं काय नाही, आमदारांचं माझं बोलणं भाषण अजून चालू आहे. अच्छा. काय थोडंफार राहतेच गटबाजी खाली वर असं, त्यामुळे थोडं बाहेर पडलो मी. त्यामुळं त्या गटबाजीची जी टीम आहे ती वैभव पाटलांकडे परत मिळाली, वैभव पाटलां पक्ष परत केलं. अच्छा. त्यामुळे मला तिथं काम करायला अडचण आली. वैभव पाटील गेले, परत जुनी टीम आमची तिथे 2 टीम होती, त्यांच्यावर लागली हे करून घ्या. वैभव पाटील यायच्या अगोदरच तुम्ही बाहेर पडला? नाही, ते आल्यावर परत महिन्याभरात बाहेर पडलो मी. अच्छा. तिथं चालू झालं परत, तिथं गटबाजी चालू झाली. आता मग त्यावेळेला तिथं बोललं जायचं की तुम्हाला डेप्युटीसीवरती घेतो असं आश्वासन मिळालेलं होतं, परंतु वैभव पाटील आल्यानंतर डेप्युटीसीवरती वैभव पाटलांना घेतलं. या गोष्टीमध्ये काही तथ्य आहे?
नाही असं काय नाही, मला आमदारांनी मला भरपूर प्रेम दिलं. मला माझं कुठल्या दिन काम डावलं नाही. मी त्यांना आत्तापर्यंत कधीही त्यांना विचारा, कधी पण त्यांना मी किंवा टेंडर काम किंवा DPDCचा त्यांना कधी विषय बोललो नव्हतं मी. पण आमदार साहेब म्हणायचे, तूच आमचं सगळं ताकदीनं काम करतोय बघतोय. त्यांनी दिलं असतं, पण तिथं थोडी गटबाजी मग माझा काम करायचं मूडच गेला, माझं बाहेर पडलं त्यामुळे मी. अच्छा. चालू विटा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तुम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून तिसरं पॅनल उभा केलेला आहे आणि तुम्ही तुमच्या पार्टीच्या वतीनं एक विट्यातील नागरिकांना नवीन विजन द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आज तुम्ही आपल्या ब्रॉडकास्टमध्ये आलेला आहे. या निमित्तानं विट्यातील नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल? नागरिकांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे सर्व नगरसेवक उमेदवार व नगरसेवकाचे उमेदवार रोहिणी दीपक जंगम या सर्वांना विजय करावं, ताकद द्यावी, मतदानातून आमचं प्रेम द्यावं. तुमच्या प्रत्येक गोष्टीत स्वतः पंकज दबडे त्याची टीम तुमची कामं करतील. तुमचं कुठले काम थांबणार नाही. नगरपालिकेतलं कुठलंही चुकीचं काम नगरपालिकेत मी सत्ताधाऱ्यांना घडून देणार नाही. ही जबाबदारी माझ्या, एवढंच आवाहन करू शकतो मी तुम्हाला. नगरपालिकेत टेकवेअरमुक्त नगरपालिका प्रशासनावर वचक राहून मी लोकांची कामं करेन, एवढंच सांगतो मी. एक संघर्षातून उभा राहत असलेलं नेतृत्व म्हणून आज खानापूर तालुका विट्यातील सामान्य नागरिक तुमच्याकडून बघतायत. असं शून्यातून उभा राहिलेलं, एका संघर्षातून उभा राहिलेलं नेतृत्व म्हणजे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या साथ संगतीनं तुम्ही तुमचा राजकीय प्रवास सुरू केला आणि आत्ता खानापूर तालुका राष्ट्रवादी अजितदादा गटाचे तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहताय आणि संघर्ष करत करत वेगवेगळ्या घराणेशाहीतून आलेल्या नेत्यांना टक्कर देत तुम्हाला पुढं जायचं आहे. तुमच्यात ती धमक आहे. आज गोपीचंद पडळकर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रभर गाजतायत आमदार म्हणून, त्याच पद्धतीनं त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत तुम्ही ही संघर्षाची वाटचाल पुढे चालत जाऊ आणि त्यांना ज्या पद्धतीने यश मिळेल त्याच पद्धतीनं तुम्हालाही तुमच्या राजकीय वाटचालीमध्ये यश मिळो असं आपल्या नवी गोष्टी चॅनलच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो. आणि तुम्ही आलात, तुमची भूमिका इथं मांडली, त्याबद्दल आपलं आभार व्यक्त करतो. थँक्यू, धन्यवाद.